हॅलो स्टुडंट्स, बघा मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण एक्झाम्पल बघत होतो टॅटालॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजन्सीवरती. तर बघा एक एक्झाम्पल बघूया अजून. तर इथे बघा काय दिले, पी कंडिशनल निगेशन क्यू ऑर आर बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. तर तुम्हाला इथे सांगायचं आहे हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, टॅटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे हे सांगायचं आहे. तर इथे बघा काय येणार आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये किती स्टेटमेंट आहेत, तर 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आणि आर. मग आपण कॉलम तयार करायचे आहेत. पीचा एक कॉलम केला, क्यूचा एक कॉलम केला आणि आरचा एक कॉलम केला. त्यानंतर निगेशन क्यू एक आहे, त्यामुळे निगेशन क्यूचा एक कॉलम तयार केला. नंतर निगेशन क्यू और आरचा एक कॉलम तयार करायला लागेल. निगेशन क्यू और आर तो एक कॉलम तयार केला. नंतर पूर्ण हा कॉलम तयार करावा लागेल. पी कंडिशनल निगेशन क्यू और आर हा एक कॉलम तयार केला. पी कंडिशनल निगेशन क्यू और आर हा एक कॉलम तयार केला. आपण त्याला ए म्हटलं. हा जो कॉलम आहे याला ए सपोज केलं. नंतर क्यू कंडिशनल आरचा एक कॉलम तयार करावा लागेल. क्यू कंडिशनल आर हा एक कॉलम तयार केला. नंतर पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर हा एक कॉलम तयार केला. पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर याला बी म्हणलं आपण. हा कॉलम जो आहे त्याला आपण बी म्हणलं. तर ह्या कॉलमचं परत काय घ्यायचं आहे, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. मग आपण काय म्हणलं, ह्याला आपण बी म्हणले, त्यामुळे काय येणार निगेशन ऑफ बी. आणि सगळ्यात लास्ट कॉलम काय आहे, हा कॉलम बाय कंडिशनल हा कॉलम आहे. मग ह्या कॉलमला आपण ए म्हटले आणि हा कॉलमला आपण सी म्हणले. ह्या ए आणि सीमध्ये काय आहे, तर बाय कंडिशनल आहे. त्यामुळे ए बाय कंडिशनल सी हा एक कॉलम तयार केला आपण. तर बघा आता इथे पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट आहेत. त्यामुळे 3 असल्यामुळे इथे काय येणार आहे बघा, पीमध्ये पहिले 4 ट्रू व्हॅल्यू येणार आहेत, नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. क्यूमध्ये काय येईल, पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतरच्या व्हॅल्यू 2 ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. आरमध्ये काय ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स अल्टरनेट येणार आहे. आता निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय येणार, ह्या क्यूचं निगेशन. पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू आहेत, तर इथे काय येणार, पहिल्या 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळे इथे नंतरच्या 2 व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. नंतरच्या 2 व्हॅल्यू ट्रू आहेत, तर इथे नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. आणि लास्टच्या 2 व्हॅल्यू फॉल्स आहेत, तर इकडे काय येईल, ट्रू येणार आहे. ठीक आहे. आता काय आहे, निगेशन क्यू और आर या दोन्हीमध्ये ऑर आहे. पहिले निगेशन क्यू आहे आणि आर याच्यामध्ये ऑर आहे. तर ऑर असेल म्हणजे डिस्जंक्शन, तर काय असतं, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच काय येणार आहे, फॉल्स. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात. तर बघा इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे, ट्रू येणार आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळे फॉल येणार आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येणार. एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, ट्रूच येईल. एक व्हॅल्यू फॉल्स आहे, एक व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, फॉल्सच येईल. दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रू येणार आहे. एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, ट्रूच येणार आहे. ठीक आहे. नंतर बघा पी कंडिशनल निगेशन क्यू और आर आहे, म्हणजे पी कंडिशनल निगेशन क्यू और आर याच्यामध्ये कंडिशनल आहे. मग कंडिशनलमध्ये काय असतं, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल. पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. तर बघा इथे पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, दुसरी पण व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. इथे पहिली व्हॅल्यू ट्रू आहे आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर फॉल्सच येणार आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, त्यामुळे ट्रूच येणार आहे. इथे पण दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येईल. इथे पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे आणि दुसरी व्हॅल्यू ट्रू आहे, त्यामुळे ट्रूच येणार आहे. इथे पण पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, दुसरी पण व्हॅल्यू फॉल्स आहे, ट्रूच येईल. नंतर पहिली व्हॅल्यू फॉल्स, नंतरची व्हॅल्यू ट्रू, ट्रूच येईल. फॉल्स ट्रू, ट्रूच येणार आहे. बघा फॉल्स कधी येणार, फक्त पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात. नंतरचा कॉलम काय आहे, क्यू कंडिशनल आर. क्यू आणि आरमध्ये कंडिशनल आहे, तर कंडिशनलमध्ये सेम पहिली व्हॅल्यू ट्रू, नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स.
मग इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येईल. इथे पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे, फॉल्स येईल. नंतर पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नंतरची ट्रू आहे, त्यामुळे ट्रूच येणार आहे. इथे पण दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, ट्रूच येणार आहे. दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रू येईल. पहिली व्हॅल्यू ट्रू आहे आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर काय येईल? फॉल्स येईल. नंतर पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नंतरची ट्रू आहे, ट्रूच येईल. आणि दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहे, ट्रूच येणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, तर पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर, ह्या दोन्हीमध्ये कंडिशनल आहे. पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. तर इथे पण बघा पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू आहेत, तर काय येईल? ट्रूच येईल. नंतर पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर फॉल्स येणार आहे. नंतर ट्रू ट्रू ट्रूच येणार आहे. ट्रू ट्रू ट्रूच येईल. नंतर फॉल्स ट्रू ट्रूच येणार आहे. फॉल्स ट्रू ट्रूच येणार आहे. फॉल्स ट्रू ट्रूच येईल आणि फॉल्स ट्रू ट्रूच येणार आहे. फक्त पहिली व्हॅल्यू ट्रू आहे आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे ते फॉल्स आले. ठीक आहे. नंतर निगेशन ऑफ बी, म्हणजे हा जो कॉलम आहे याचं निगेशन घ्यायचं आहे. तर इथे ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन टी, आणि सगळ्या व्हॅल्यू इथे टे आहेत, त्याचं निगेशन फॉल्स येणार आहे. एफ 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 लिहायचं आहे. आणि आता ए बाय कंडिशनल सी, ए आणि सी मध्ये बाय कंडिशनल आहे. मग बाय कंडिशनलमध्ये काय असतं, दोन्ही जर व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येतं, किंवा दोन्हीही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू येतं. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतात. बघा, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू येतं. तर बघा ए आणि सीमध्ये एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, फॉल्सच येणार आहे. पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नंतर ट्रू आहे, फॉल्सच येणार आहे. नंतर ट्रू फॉल्स फॉल्सच येणार आहे. ट्रू फॉल्स फॉल्सच येणार आहे. नंतर काय होईल बघा, इथे सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत आणि इकडे सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू फॉल्सच येणार आहेत. बाय कंडिशनलमध्ये काय असतं, दोन्हीही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं, किंवा दोन्हीही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच ट्रू येतं. पण इथे एक व्हॅल्यू ट्रू आहे आणि एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू इथे फॉल्स येणार आहेत. मग ह्या लास्ट कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळं काय असणार आहे, ते कॉन्ट्रॅडिक्शन येणार आहे. बघा, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे कॉन्ट्रॅडिक्शन येतं. ठीक आहे. बघा, सगळ्या व्हॅल्यू जर टी आल्या तर टॅटोलॉजी, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर कॉन्ट्रॅडिक्शन, किंवा दोन्ही व्हॅल्यू मिक्स येत असतील तर कॉन्टिजन्सी. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे बघा, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. बघा, नेक्स्ट पॉईंट आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. तर बघा, क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड म्हणजे काय, तर क्वांटिफायर्स म्हणजे काय, वर्ड्स दर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. म्हणजे देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल हे जे वर्ड्स आहेत त्याला आपण क्वांटिफायर्स म्हणतो. आता बघा, देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल. बघा, सिम्बॉल लक्षात ठेवा, देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल. हा सिम्बॉल लक्षात ठेवा, उलटा ई. आणि फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय उलटा ए. फॉर ऑल हा सिम्बॉलने डिनोट करतात. लक्षात ठेवा, एक्झाम्पल विचारतात, देअर एक्झिस्ट म्हणजे हा सिम्बॉल उलटा ई, याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतो. आणि फॉर ऑल म्हणजेच युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि फॉर ऑलचं सिम्बॉल आहे उलटा ए. ठीक आहे. स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायर्स असतात, म्हणजे देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल, याला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतो. आणि क्वांटिफायर म्हणजे काय, क्वांटिफायर म्हणजे देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल हे जे वर्ड आहेत याला आपण क्वांटिफायर्स म्हणतो. ठीक आहे. तर बघा, क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड याच्यावरती एक्झाम्पल आहे, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर याच्यावरती एक्झाम्पल असतात. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात. तर इथे बघा, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एक ठराविक व्हॅल्यू असतात. आणि फॉर ऑल म्हणजे काय, तर सगळ्या व्हॅल्यू येतात. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. तर इथे बघा काय विचारले तुम्हाला, इफ ए इज इक्वल टू
1 2 3 4 5 6 7 ह्या व्हॅल्यू दिलेत एमध्ये. तुम्हाला हा ए सेट दिला आहे 1 2 3 4 5 6 7. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला डिटरमाइन करायचे आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. तर त्यासाठी फर्स्ट काय दिलं आहे बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. तर देअर एक्झिस्ट म्हणजे काय, ठराविक व्हॅल्यूला तुम्हाला हा ए हा सेट दिला आहे, त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 ह्या व्हॅल्यू आहेत. तर याच्यामध्ये काय सांगितलं, सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. तर बघा, ही कंडिशन आहे ती ह्या याच्यातल्या कोणत्या तरी व्हॅल्यूला ट्रू झाली पाहिजे. तर याची व्हॅल्यू ट्रूथ येणार आहे किंवा फॉल्स येईल. तर बघा, फॉर एक्स इज इक्वल टू 7. बघा, इथं एक्सची व्हॅल्यू जर 7 घेतली म्हणजे 7 मायनस 4 केलं तरच 3 येणार आहे. ठीक आहे, बघा लक्षात येते का, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 आहे. मग इथे एक्स कोणती व्हॅल्यू घ्यायला पाहिजे, 7 मायनस 4 केलं तरच 3 येतं. हा 7 नंबर ह्या सेटमध्ये आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे, फॉर एक्स इज इक्वल टू 7 एक्स मायनस 4 म्हणजेच 7 मायनस 4 इज इक्वल टू 3. and therefore x is equal to 7 satisfies the equation x minus 7 is equal to 3. The given statement is true. Truth value t येणार आहे. बघा, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, याच्यातली कोणत्या तरी ठराविक व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूला ट्रू झालं नसलं पाहिजे. कोणती तरी 1 2 3 व्हॅल्यूला हे ट्रू होतं, तरी ते एकाच व्हॅल्यूला हे ट्रू होतं. जर व्हॅल्यू 7 घेतली तरच हे स्टेटमेंट ट्रू होतं. 7 मायनस 4 केलं तरच 3 ॲन्सर येतं. मग 7 हा एमध्ये आहे, त्यामुळे आपण काय म्हणलं, एक्स इज इक्वल टू 7 सॅटिस्फाईज द इक्वेशन एक्स मायनस 7 इज इक्वल टू 3. आणि त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू. आणि जे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, तर टी. तसंच बघा, नेक्स्ट काय दिले, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता फॉर ऑल म्हणजे काय, तर सगळ्या व्हॅल्यूला ते ट्रू व्हायला पाहिजे. म्हणजे आता एमध्ये तुम्हाला कोणत्या व्हॅल्यू आहेत, बघा एमध्ये 1 2 3 4 5 6 7पर्यंत व्हॅल्यू आहेत. म्हणजे 7पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूला ही कंडिशन ट्रू होते का बघायचं आहे. तर बघा, एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. तर बघा, 1 घेतली, 1 प्लस 1 2 ग्रेटर दॅन 3 आहे का, तर नाही आहे. 2 हा लहान आहे 3पेक्षा. समजा 3 घेतली, 3 प्लस 1 4 येतं, 4 ग्रेटर दॅन आहे. पण ह्या व्हॅल्यूला हे ट्रू होतं का, तर नाही होत. 1 घेतला, 1 प्लस 1 तर 2 येतं, म्हणजे 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 ही कंडिशन सॅटिस्फाईज होत नाही. त्यामुळे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. बघा, फॉर एक्स इज इक्वल टू 1 एक्स प्लस 1 म्हणजे काय येणार, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 विच इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 येत नाही. त्यामुळे काय येणार आहे, फॉर एक्स इज इक्वल टू 1 एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 इज नॉट ट्रू. आणि जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. बघा, फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला ट्रू यायला पाहिजे, पण इथे 1 ह्या व्हॅल्यूला हे ट्रू होत नाही, त्यामुळे ही जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. तसंच बघा, नेक्स्ट दिले, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16. बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, कोणत्या तरी एका व्हॅल्यूला जरी ट्रू झालं तरी चालतं. मग इथे एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16 दिलं, मग एक्स कोणती व्हॅल्यू घ्यायला पाहिजे इथे, 16 येण्यासाठी 8 म्हणजे 8 प्लस 8 केलं तरच 16 येणार आहे, बरोबर आहे. मग आपल्या सेटमध्ये 7पर्यंतच व्हॅल्यू आहेत, 8 ही व्हॅल्यू आहे का, तर नाही. म्हणजे एमध्ये 8 ही व्हॅल्यू नाहीच आहे. त्यामुळे काय येणार, देअर इज नो एक्स इन ए विच सॅटिस्फाईज एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. आणि जी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. बघा, लक्षात आले का, देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी व्हॅल्यू पाहिजे होती. समजा एमध्ये जर 8 असती व्हॅल्यू तर आपण ट्रू मानलं असतं, पण ए ह्या सेटमध्ये 8 ही व्हॅल्यूच नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स. आणि जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स.
ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे बघा ड्युअल. तर बघा ड्युअल म्हणजे काय काय सांगितलं बघा, टू स्टेटमेंट्स आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर इफ वन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर बाय रिप्लेसिंग and by or, and by replacing or by and T by C and C by T, where T denotes tautology and C denotes contradiction. बघा ड्युअल्स फाईंड करायचे म्हणजे ड्युअल्स फाईंड करायला सांगितलं म्हणजे काय करायचं आहे, दोन स्टेटमेंट असतात त्या दोन स्टेटमेंटमध्ये फक्त आपल्याला त्याचे सिम्बॉल चेंज करायचे. म्हणजे बघा जर कंजक्शन असेल तर कंजक्शनचं डिजेक्शन करायचं आहे. म्हणजे अँड असा सिम्बॉल असेल तर ह्या सिम्बॉलच्या ऐवजी आपण हा सिम्बॉल लिहायचा आहे. किंवा ऑर असेल तर ऑरच्या जागी अँड लिहायचं आहे, हा सिम्बॉल लिहायचा आहे. किंवा टी असेल स्मॉल टी म्हणजे टॅटॉलॉजी आणि स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. टी असेल तर टीच्या जागी सी लिहायचं आहे आणि सी असेल तर सीच्या जागी टी लिहायचं आहे. ठीक आहे, हे झालं ड्युअल्स. बघा फॉर एक्झाम्पल असं दिलं असेल पी ऑर क्यू, तर इथं ड्युअल्स काय येणार आहे पी अँड क्यू, फक्त सिम्बॉल चेंज केलं. नंतर टी अँड पी असेल तर इथं ड्युअल काय येणार आहे टीचं ड्युअल काय येणार आहे सी आणि हा सिम्बॉल आहे अँडचं ड्युअल्स काय येईल ऑर पी. नंतर टी ऑर पी तर इथं काय येणार आहे सी अँड पी, फक्त सिम्बॉल चेंज करायचे आहेत, ड्युअल्स फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. नंतर बघा काय सांगितले, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन्स फाइंड आउट करायचे. तर बघा फर्स्ट आहे निगेशन ऑफ कंजक्शनचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा काय येईल, द निगेशन ऑफ पी अँड क्यू इज, हा आपला कंजक्शन आहे. ह्या कंजक्शनचं निगेशन काय येईल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बघा द निगेशन ऑफ पी अँड क्यू इज काय येईल निगेशन पी ऑर निगेशन क्यू. लक्षात ठेवा हां, हे निगेशन ऑफ कंजक्शन हे जर निगेशन काय असतं तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं असेल सी इज इवन अँड परफेक्ट नंबर, तर आपण त्याचं निगेशन काय लिहिणार निगेशन पी म्हणजे काय येणार 6 इज नॉट इव्हन, अँडचं काय होणार ऑर होईल ऑर नॉट परफेक्ट नंबर, कारण की निगेशन लिहितो आहे आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजे नॉट येणार आहे. असा जर स्टेटमेंट असेल 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर, याचं निगेशन काय येणार आहे 6 इज नॉट इवन अँडचं ऑर होईल ऑर नॉट परफेक्ट नंबर. ठीक आहे. तर बघा आपण याचं व्हेरीफाय करूया ट्रूथ टेबलनं. पी अँड क्यू निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, हे सॅटिस्फाईज होते का बघूया. तर बघा आपण टेबल तयार करूया. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, पी क्यू येणार, नंतर निगेशन पी निगेशन क्यूचा एक कॉलम तयार करूया, नंतर पी अँड क्यूचा एक कॉलम तयार करूया, तर निगेशन ऑफ पी अँड क्यू आणि नंतर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तर पीमध्ये पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स, क्यूमध्ये पहिली व्हॅल्यू ट्रू नंतरची फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी काय येणार पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू आहेत फॉल्स येईल, इकडे दोन व्हॅल्यू फॉल्स आहेत ट्रू येणार आहे. निगेशन क्यू काय येईल फॉल्स ट्रू. ठीक आहे. जर पी अँड क्यू अँड असेल तर अँडमध्ये काय असतं दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात फॉल्स असतात. आता याचं निगेशन ट्रूचं व्हॅल्यू फॉल्स येईल, ह्यात सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आहेत ह्याच्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे. आणि आता निगेशन पी अँड निगेशन क्यूमध्ये ऑरमध्ये काय असतं दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे इथे काय येईल फॉल्स, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत ट्रू येणार आहेत. तर बघा इथे व्हेरीफाय होतं का तर निगेशन पी अँड क्यू हा कॉलम निगेशन ऑफ पी अँड क्यू आणि हा कॉलम म्हणजे 6 आणि 7 सेम आहेत का तर आहेत. पहिल्या दोन व्हॅल्यू फॉल्स आहेत नंतरच्या व्हॅल्यू सगळ्या ट्रू आहेत, त्यामुळे कॉलम नंबर 6 अँड 7 आर आयडेंटिकल आणि आपण काय म्हणतो देअरफॉर निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. नंतर बघा निगेशन ऑफ डिजेक्शन. तर निगेशन ऑफ डिजेक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा इथे, द निगेशन ऑफ
डिजेक्शन म्हणजे ऑर, पी ऑर क्यू असेल तर याचं निगेशन काय येतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू होतं. बघा फॉर एक्झाम्पल असं दिलं असेल एक्स इज प्राईम और वाय इज इव्हन असं दिलं असेल तर त्याचं निगेशन आपण काय लिहिणार, निगेशन ऑफ पी. मग पी आपण एक्स इज प्राईम म्हणलं आणि क्यू म्हणलं वाय इज इव्हन, तर आपण कसं लिहू शकतो, एक्स इज नॉट प्राईम अँड वाय इज नॉट इव्हन. हे झालं याचं निगेशन. ह्या सिम्बॉलनुसार आपण त्याचं निगेशन लिहितो आहे. निगेशन पी म्हणजेच एक्स इज नॉट प्राईम आणि निगेशन क्यू ऑरचं काय होणार आहे, अँड होणार आहे, अँड वाय इज नॉट इव्हन. हे झालं निगेशन ऑफ डिजेक्शन. हे तुम्ही व्हेरीफाय करून बघा. हे सिम्बॉल निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू येतं का बघा. ठीक आहे. द निगेशन ऑफ इम्प्लिफिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिफिकेशन म्हणजे काय तर कंडिशनल स्टेटमेंट. मग कंडिशनल स्टेटमेंटचं काय होतं बघा, द निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू इज काय होतं बघा, याचं निगेशन काय येणार आहे तर पी अँड निगेशन क्यू. बघा पी कंडिशनल क्यू याचं निगेशन काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता इथे बघा फॉर एक्झाम्पल दिले, इफ मोर ट्रीज आर प्लांटेड देन वी गेट ग्रीनरी अराउंड अस. ठीक आहे. हे झालं पी कंडिशनल क्यू. कंडिशनल आहे. कंडिशनल म्हणजे काय, वाक्यात इफ देन असणार आहे. पी कंडिशनल क्यूचं निगेशन काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन लिहिताना परत वाक्यात इफ देन येणार नाही, फक्त पी कंडिशनल निगेशन क्यू. मग पी काय आहे इथं, मोर ट्रीज आर प्लांटेड. मग आपलं पी पहिलं येणार, काय येणार, मोर ट्रीज आर प्लांटेड अँड आहे इथे हा सिम्बॉल, त्यामुळे काय येणार अँड निगेशन क्यू. निगेशन क्यू काय येणार, क्यू काय येते, वी गेट ग्रीनरी अराउंड अस. मग इथं काय येणार, वी डू नॉट गेट ग्रीनरी अराउंड अस. बघा निगेशन याचं लिहितोय, पी आधी लिहायचं म्हणजे मोर ट्रीज आर प्लांटेड अँड आहे, अँड निगेशन क्यू म्हणजे वी डू नॉट गेट ग्रीनरी अराउंड अस. हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नंतर निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल काय येतं बघा, द निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. द निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. पी बाय कंडिशनल क्यूचं निगेशन काय येतं बघा, आधी पी आहे, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू आहे, और क्यू अँड निगेशन पी. तर बघा फॉर एक्झाम्पल दिले ते बाय कंडिशनल म्हणजे काय तर वाक्यामध्ये इफ अँड ओनली इफ असतं. फार्मर गेट गुड क्रॉप इफ अँड ओनली इफ देर इज सफिशियंट रेनफॉल. बघा इफ अँड ओनली इफ आहे त्यामुळे बाय कंडिशनल असणार आहे. मग त्याचं निगेशन काय येईल बघा, सुरुवातीला पी म्हणजे काय, फार्मर गेट गुड क्रॉप आणि क्यू काय येणार आहे, देर इज सफिशियंट रेनफॉल. ठीक आहे. मग आता याच्यानुसार बघा पी लिहायचं आधी, पी काय येणार, फार्मर गेट गुड क्रॉप अँड आहे, अँडच्या ऐवजी बट पण तुम्ही यूज करू शकता, बट निगेशन क्यू आहे म्हणजे काय येणार, देर इज नॉट सफिशियंट रेनफॉल. ठीक आहे. बघा पी लिहिले आधी, फार्मर गेट गुड क्रॉप अँड आहे म्हणजेच अँडच्या ऐवजी बट यूज करू शकता, बट देर इज नो सफिशियंट रेनफॉल. नंतर ऑर आहे, हा सिम्बॉल ऑर आहे त्यामुळे ऑर लिहिलं. नंतर क्यू आहे आधी, क्यू, मग क्यू काय येणार, देर इज सफिशियंट रेनफॉल अँड आहे, अँडच्या ऐवजी बट वापरायचं. आणि निगेशन पी म्हणजे काय येणार, निगेशन पी म्हणजे काय येणार, फार्मर डू नॉट गेट गुड क्रॉप. नॉट येणार आहे स्टेटमेंटमध्ये म्हणजे काय येणार, फार्मर डू नॉट गेट गुड क्रॉप. बघा बाय कंडिशनलचं निगेशन पी बाय कंडिशनल क्यू असेल म्हणजे स्टेटमेंटमध्ये जर इफ अँड ओनली इफ असेल तर त्याचं निगेशन ह्या फॉर्मने लिहायचं आहे, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. म्हणजे आधी पी लिहायचं, काय येणार, फार्मर गेट गुड क्रॉप बट देर इज नो सफिशियंट रेनफॉल. नो येणार आहे, नॉट येणार आहे कारण निगेशन क्यू आहे. नंतर ऑर आहे, ऑर आहे असं लिहायचं. नंतर क्यू,
क्यू काय येणार, देर इज सफिशियंट रेनफॉल अँड आहे. अँडच्या ऐवजी काय येणार, बट निगेशन पी आहे. पी म्हणजे काय येणार, फार्मर डू नॉट गेट गुड क्रॉप. ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्या स्टेटमेंटचे आपल्याला काय करता येतात, तर त्याचे निगेशन फाइंड आउट करतात. मग निगेशन फाइंड करण्यासाठी सगळ्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कोणते कोणते फॉर्म्युले, तर निगेशन ऑफ कंजक्शन. कंजक्शनचं निगेशन काय असतं, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तसंच डिजेक्शन, पी ऑर क्यूचं निगेशन काय असतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. तसंच कंडिशनल, पी कंडिशनल क्यूचं काय असतं, पी अँड निगेशन क्यू. अँड बाय कंडिशनलचं काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. या पद्धतीने सगळ्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आणि याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.